वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर अ लॉंग टाइम मोठी ब्रेक होती. आज आपण चाललोय टिकोना फोर्ट. सो अराउंड 42 किलोमीटर्स फ्रॉम हियर. आणि आमचा प्लॅन होता की 6:30 वाजता निघायचं. टाइम झालाय 7:15. तर ॲज युजल आम्ही टाइमचे खूप पक्के आहेत. आणि मला असं वाटतं माझे मित्र पण माझ्यापेक्षा जास्त टाइमावर एकदम पक्के आहेत. आणि मे बी ते आता जागे पण नसतील झाले तर त्यांना फोन करतो आणि चेक करतो. त्याच्यानंतर मी दाखवतो डेस्टिनेशनवर डायरेक्टली. आधी मध्ये कुठे थांबणार ते पण दाखवतो तुम्हाला. सो ऍज पर दी प्लॅनिंग आमचा प्लॅन होता 6:30 वाजता निघायचा. आणि माझ्या मित्रांमुळे वाजले 9. आणि त्याचं क्रेडिट सगळं जातं केदारला आणि मयूरला. आणि आता आम्ही पोहोचणार आहे. आता जस्ट यांनी मला पिकअप केलंय 10 मिनिटापूर्वी. आणि आम्ही ऑलरेडी मुळशी क्रॉस केलेला आहे. सो विदिन आय थिंक नेक्स्ट 2 आवर्स मध्ये टिकोना फोर्ट मध्ये पोहोचणार आहे. आणि तुम्ही बरेच माझे जेवढे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स आहेत ते विचार करत असतील की व्हिडिओज एक वर्षांनी काय येतात. तर मी यावेळेस पूर्ण प्रयत्न करेल की नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो 6 महिन्यामध्ये येईल. तर तुम्ही एक्सपेक्ट करा की नेक्स्ट 6 मंथ मध्ये असाच एक जबरदस्त व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि आपल्याकडे नवीन ड्रोन पण आलेला आहे. तर 20 मिनिट्सच्या डिस्टन्स क्रॉस केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे पार्किंग एरियामध्ये. आणि इथून टिकोना फोर्ट सुरू होणार आहे. ऑलमोस्ट 1 आवर लागेल आम्हाला वरती पोहोचायला. तर 20% आम्ही कव्हर केलेला आहे टिकोना फोर्ट. आणि फोर्ट ॲक्च्युली दिसतच नाही, एकदम ढगातच आहे. तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली. तिकडे ढगांमध्ये फोर्ट आहे. तो ऑलमोस्ट 1 तास लागेल अजून वरती पोहोचण्यासाठी. लिंबू सरबत 3 रेंज आहे ना. ओके, कितीला एक? 25ला 3. या साईडला जसंच वरती येतो आम्ही एक पाण्याचं कुंड आहे. एकदम स्वच्छ पाणी. आणि इथूनच वर जायचं आम्हाला गडावर. ते हे आहे गड. हाच तो रस्ता बोलत होते का छोटा आहे म्हणून? का पुढे तो पुढे जाऊन छोटा व्हायला असेल. हो जबरदस्त. थोडा पाऊस व्हायला होता रे, अजून भारी वाटलं असं. खाली येताना थोडस आहे ना, जबरदस्त हा व्ह्यू. अरे मंकी पण आहे वरती बघ. हो त्या साईडला दिसतंय का? वरून एक व्ह्यू दाखवतो मला. फुल ढग आहेत वरती. आता थोडं अजून वरती जायचं आपल्याला इथून एंड पर्यंत. चल मयूर. आय थिंक हा एंड असेल आता. का अजून वरती आहे? आता एकदम वरती आलो आहे मी. पाऊस पण आहे, जास्त जोरात नाही. आणि इथं एक वरती पाण्याची कुंड. प्रत्येक फोर्ट प्रत्येक किल्ल्यावर हे असे पाण्याची कुंड दिसतील तुम्हाला. स्वच्छ पाणी एकदम. हे बघा, 1-1.5 तासाचा ट्रेक होता. खूप मजा आली आम्हाला. खाली उतरताना जरा असं डिफिकल्ट असेल, बघू. कारण असं सांगू नाही शकत, पण जो एक शांत मन होतं आणि एक ब्रेक आहे ऍक्च्युली.
जो रेग्युलर मंडे टू फ्रायडे मध्ये भेटत नाही आपल्याला, तो ब्रेक भेटतो. इट्स फुल पर्सनल मी माय टाइम. आणि आय थिंक 4th इयर आहे आपण, म्हणजे एक 4-5 आपण फोर्ट केलेले आहेत. फक्त आपण दोघांना म्हणजे ट्रेकिंगवर जे गोल्स आणि त्याचे जे विजन्स आहेत बघण्याचं जे आहे ते सगळं ऍडव्हेंचर वगैरे वेगळं असतं. आम्ही मोस्टली असं ट्रेकिंग जरासं फ्री माइंड होतं, आणि तिघं कसे म्हणजे निर्व्यसनी आमचं लाईफ गेलेलं आहे आतापर्यंतचं. तुझा फोकस असा रिफ्रेशमेंट पाहिजे असतं. आणि अशा फोर्ट म्हणजे तुम्ही बघा हा व्ह्यू, तर हे सगळे क्लाउड्स वगैरे, आणि म्हणजे 30+ असल्यानंतर म्हणजे हे जेवढे पण मित्र असतील सगळ्यांनी हे फोर्ट ट्रेकिंग वर करायला पाहिजे. म्हणजे तेच मॉल, तेच मल्टिप्लेक्स. पुण्याची आजकालची जी संस्कृती आणि ट्रेंड जर बघितला तर तू सॅटर्डे आणि संडेला कुठल्याही आजच्या IT पार्कच्या लगतच्या एरियामध्ये गेलास, यू विल फाइंड मोस्ट ऑफ द पब्स अँड बार्स फुल्ली ओपन. राईट. आणि जो ट्रेंड होतोय तो लोकांचा व्यसनाकडे जास्ती चाललेला आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की व्यसन करणं, पार्टी करणं ही एक लाईफस्टाईल झालेली. राईट. पण ती लाईफस्टाईल ही आपल्या शरीरासाठी चांगली नाही, स्वतःसाठी चांगली नाही, आपल्या संस्कृतीसाठी चांगली नाही. संस्कृतीनंतर पण स्वतःच्या तब्येतीसाठी आणि स्वतःच्या माइंडसाठी बिलकुल चांगले नाही. सो मी पर्सनली सगळ्यांना अर्ज करेल की आपण आपला ट्रेंड आणि आपण आपलं इंटरेस्ट जो आहे तो ट्रेकिंगकडे, स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंट, स्वतःच्या पर्सनल इम्प्रुव्हमेंटकडे जास्त लक्ष द्यावं. आणि तेच आहे ना, म्हणजे युथला जर विचारलं की पुण्यामध्ये मल्टिप्लेक्स किती आहेत किंवा मॉल किती आहेत, हे सगळे सांगू शकतात. फोर्ट किती आहेत आणि तुम्ही किती ट्रेकिंग केली कुठल्या कुठल्या फोर्टवर, तर मला नाही वाटत की सिंहगड सोडून कुठल्या फोर्टवर लोक गेलेले असतील. सिंहगडचा एवढा चांगला गड आहे आपल्या पुण्याच्या शेजारी, पण सर्वात मोठा सिंहगडचा ड्रॉबॅक आजकाल असा झालेला की कमर्शलाइज खूप जास्त झालेलं आहे. सिंहगड म्हणजे लोक का जातात, सिंहगडला जाण्याचं काय कारण असतं आजकाल? मला झुणका भाकरी खायची आहे, मला कांदा भजी खायची आहे, मला मडक्यातलं दही प्यायचंय. इज दॅट ऑल? हे तुम्ही घरी बसून करू शकता. बरोबर. पण गडावर तुम्ही खायला जाताय म्हणजे इट्स व्हेरी शेमफुल. ते तुमचं पूर्ण प्रामुख्य नाही असू शकणार. हा म्हणजे, आणि त्यामुळे तुला बघतो ना सिंहगडवर लोक जाण्याचं कारण काय, एवढी संख्येने जायचं कारण काय? बरोबर. की सगळ्यात सुखसुविधा आहेत तिथं आणि तुम्हाला खायचं प्यायचं, बट दॅट कॅनॉट बी द फुल अट्रॅक्शन अँड द इंटेन्शन ऑफ व्हिजिटिंग इन फोर्ट्स विद इन महाराष्ट्र. हा माझा पर्सनल विचार आहे. गिरायचं होतं हॉटेलवर.